नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या ठिकाणी शेअर मार्केटबद्दलचा एक फ्री ऑफ कॉस्ट कोर्स या ठिकाणी लॉन्च केला होता मराठीमध्ये, ज्याचे आत्तापर्यंत या ठिकाणी आपण 8 पार्ट अपलोड केलेले आहेत. ज्यांनी पण ते पार्ट्स ते भाग बघितले नसतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवतो. व्यवस्थितपणे वही पेन घेऊन ते 8च्या 8 क्लासेस पूर्ण करा. आज या ठिकाणी आपला 9वा क्लास आहे. 9वा क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, जे काही या ठिकाणी चार्ट पॅटर्न्स तयार होत असतात या ठिकाणी स्टॉकच्या प्राइसेसमध्ये. हे जे काही चार्ट पॅटर्न्स असतात ते कशा प्रकारचे असतात? हेड अँड शोल्डर असतो, कप अँड हँडल असतो, डबल टॉप असतो, डबल बॉटम असतो, ट्रायंगल असतो, फ्लॅग अँड पोल असतो, त्यानंतर वेगवेगळे असेंडिंग ट्रायंगल्स असतात, डिसेंडिंग ट्रायंगल्स असतात. याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या 9व्या भागामध्ये आपण या ठिकाणी चार्ट पॅटर्न्स बद्दल चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चार्ट पॅटर्न म्हणजे नेमके काय असतात. तर हे जे काही स्टॉक मार्केट आहे, शेअर मार्केट आहे किंवा फायनान्शियल मार्केट आहे, याच्यामध्ये जे काही प्राइसची मुवमेंट असते, स्टॉकच्या प्राइसची मुवमेंट असते, त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करतं चार्ट पॅटर्न्स. काय करतं? व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. मग या ठिकाणी जे स्विंग ट्रेडर्स असतात किंवा ट्रेडर्स असतात किंवा ॲनालिस्ट असतात, ते काय करतात? या चार्ट पॅटर्नचा वापर करतात, यूज करतात. कशासाठी? तर जे काही पोटेन्शियल ट्रेंड्स आहे मार्केटचं, मार्केट यापुढे कुठे जाऊ शकतं, फ्युचर प्रेडिक्शन, फ्युचरमध्ये एखाद्या स्टॉकची प्राइस कुठपर्यंत जाऊ शकते किंवा कुठपर्यंत पडू शकते, याचं ॲनालिसिस चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून केलं जातं. या ठिकाणी वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स असतात मार्केटमध्ये. मी तुम्हाला काही महत्त्वाचे रिपीट यूज होणारे आणि मोस्ट पॉप्युलर चार्ट पॅटर्न शिकवणार आहे. जवळपास 10 ते 12 प्रकार आहेत, जसं की डबल बॉटम, डबल टॉप, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर, राउंडिंग बॉटम, कप अँड हँडल, वेगवेगळ्या प्रकारचे वेजेस असतात, पोल अँड फ्लॅग, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल आणि सिमेट्रिकल ट्रायंगल. या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. शक्य असेल तर वही आणि पेन घेऊन बसा. सुरुवातीला पाहूया आपण डबल बॉटम पॅटर्न. लिहून घ्या वहीमध्ये. हे जे काही डबल बॉटम पॅटर्न असतं, शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे. डबल म्हणजे 2 वेळेस, बॉटम म्हणजे खालच्या साईडला, म्हणजे बॉटमलाच या ठिकाणी 2 वेळेस जर प्राइस येऊन जर टेकत असेल तर त्याला आपण या ठिकाणी डबल बॉटम म्हटलं तरी काय हरकत नाही. पहा, सोप्या भाषेमध्ये सांगतो, एखाद्या शेअरची प्राइस असते, ती सुरुवातीला काय होते, कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये येत असते. मग या ठिकाणी एक सपोर्ट सुरुवातीला घेऊन ती प्राइस एकदा काय होते, रिव्हर्सल होण्याचा ट्राय करते किंवा या ठिकाणी वरती जाण्याचा, अपसाइड जाण्याचा ट्राय करते. त्याच्यानंतर परत एकदा ती प्राइस अगोदरचा जे बॉटम होता, पहिला बॉटम बनवलेला, त्याच ठिकाणी जर परत येऊन जर सपोर्ट घेऊन प्राइस परत वर जात असेल तर याचा अर्थ काय आहे, प्राइसने 2 वेळेस या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. या लाईनला आपण सपोर्ट लाईन म्हणू शकतो किंवा नेक लाईन म्हणू शकतो, बरोबर. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल, आपला इंग्लिश मधला वर्ड आहे डब्ल्यू. याला आपण डब्ल्यू पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो किंवा डबल बॉटम पॅटर्न म्हणू शकतो, बरोबर. या ठिकाणी पहिला बॉटम हा बनला आणि दुसरा बॉटम हा बनला. त्याच्यानंतर या ठिकाणी जेव्हा पण ह्या डब्ल्यूचा ब्रेक आउट होईल, काय होईल, ब्रेक आउट होईल. या ठिकाणी पहा, हा पॉइंट आहे, मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे, ब्रेकआउट पॉइंट. जेव्हा तो ब्रेकआउट होईल तेव्हा त्याचं नेक्स्ट टार्गेट कुठपर्यंत असतं, तर या ठिकाणी मी तुम्हाला सोपी कन्सेप्ट सांगतो. हे डब्ल्यू आहे ना, हे डब्ल्यू, बरोबर. या डब्ल्यू मध्ये एक उलटा व्ही आहे. पहा, एक उलटा व्ही आहे, दिसला सगळ्यांना. पहा, अशा प्रकारचा व्ही आहे, उलटा व्ही. त्याची डेप्थ किती बघायचं, जेवढी याची ही खोली असणार, डेप्थ असणार, तेवढीच इथं वर नेऊन ठेवायची. म्हणजेच काय, या ठिकाणी या स्टॉकचं या ठिकाणी काय असू शकतं, टार्गेट असू शकतं. ही सगळ्यात खालची लाईन आहे सपोर्ट लाईन किंवा नेक लाईन, आणि ज्या ठिकाणी हा डब्ल्यू तयार झाला ही आहे रेजिस्टन्स, बरोबर. आणि जेव्हा रेजिस्टन्सला प्राइस ब्रेक करेल, एकदा सपोर्ट घेईल म्हणजेच रिटेस्ट करेल त्या रेजिस्टन्स लाईनला, आणि त्याच्यानंतर परत अपसाइड मुवमेंट देईल आणि त्याचं टार्गेट असू शकतं जे डब्ल्यूचं डेप्थ लेवल आहे तेवढीच ती असू शकतं. तुम्ही म्हणताल सर एखादं उदाहरण आहे का? हो, लेटेस्ट उदाहरण आहे आवाज फायनान्शियल. ही होम फायनान्समध्ये काम करते. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी रिकमेंडेशन समजू नका, प्युअरली हा स्टडी पर्पजसाठी व्हिडिओ आहे. पहा, प्राइस कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये होती. त्यानंतर काय झालं, हा झाला पहिला बॉटम, B1 लिहूया. त्याच्यानंतर प्राइस अपसाइडला गेली, रेजिस्टन्स घेऊन या ठिकाणी परत प्राइस खाली आली, परत या ठिकाणी पुलबॅक आला आणि या ठिकाणी परत खाली आली आणि परत या ठिकाणी प्राइस वरती झाला. हा या ठिकाणी एक काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न तयार झाला की नाही, तुम्ही सांगा बरं. पहा, या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे की नाही, मंथलीमध्ये हा डब्ल्यू दिसत आहे. हा झाला बॉटम 1
आणि हा झाला बॉटम 2. बरोबर. जेव्हा या डब्ल्यूचा आता या ठिकाणी ब्रेक होईल, बरोबर, ब्रेकआउट होईल, तेव्हा जी काही डेप्थ आहे ती जवळपास या ठिकाणी मी मेजर करून ठेवली आहे 400+ पॉईंटचं या ठिकाणी डेप्थ आहे, खोली आहे. तेवढंच या ठिकाणी ही अपसाईड जाऊ शकते. म्हणजे भविष्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिसनुसार आवाज फायनान्सची जी काही किंमत आहे ती 2100+ जाऊ शकते. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहा, या ठिकाणी ही रेजिस्टन्स लाईन असते, प्राइस खाली येते, डब्ल्यू तयार होतो, या ठिकाणी डब्ल्यू तयार झाला, बरोबर. हा बॉटम 1, हा बॉटम 2, या ठिकाणी बॉटम घेतला आहे, सपोर्ट घेतलेला आहे, याच्यावरती प्राइस गेलेली आहे. जेव्हा हा डब्ल्यूचा ब्रेकआउट होतो, बरोबर का नाही, एकतर पहिली टर्म असू शकते, या ठिकाणी डब्ल्यूचा ब्रेकआउट होऊन प्राइस सरळ वर जाऊ शकेल, किंवा दुसरी टर्म काय होऊ शकते, हा डब्ल्यूचा ब्रेकआउट होऊन प्राइस रिटेस्ट करेल आणि परत वर जाईल, असं होऊ शकतं. बरोबर. आवाजमध्ये काय झालंय, ब्रेकआउट तर दिला आहे परंतु परत प्राइस रिटेस्टला आली आहे. तर या ठिकाणी परत एक या ठिकाणी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते. याच्यानंतर स्टॉक हा वर जाऊ शकतो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. अजून एखादं उदाहरण तर हो नक्कीच आहे. ज्युबिलंट फूडवर्कमध्ये डॉमिनोज तुम्हाला माहित असेल, त्याची ही या ठिकाणी कंपनी आहे. लक्षात घ्या, प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये आली, त्याच्यानंतर थोडीशी अपसाईड गेली, परंतु जे काही सेलर होते ते खूप जास्त होते, त्याच्यामुळे परत सेलिंग आली. त्याच्यानंतर एक सपोर्ट घेतला, हा झाला आपला बॉटम 1, म्हणजे या ठिकाणी पहिला सपोर्ट घेतला, त्यानंतर प्राइस अपसाईडला गेली, परत एकदा प्रिव्हियस बॉटम जवळच आली, बॉटम 2 क्रिएट झाला आणि प्राइस वर झाली. परत या ठिकाणी काय झालेलं आहे, डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. मग या ठिकाणी सुद्धा या डब्ल्यूची जी काही डेप्थ आहे ती किती आहे, तर ती आहे जवळपास या ठिकाणी 150 पॉईंटची डेप्थ आहे. 150 पॉईंट मग अपसाईडला या ठिकाणी टेक्निकल टार्गेट असू शकतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. व्यवस्थितपणे सावकाशपणे वही आणि पेन घेऊन बसा. सगळे जे काही 5-6 पॅटर्न्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत, 5-6 पॅटर्न उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे झालं डब्ल्यू. डब्ल्यू कसं असतं हे पहा, हे डब्ल्यू पॅटर्न झाला. जेव्हा या ठिकाणी रेजिस्टन्स लाईन ब्रेक होते तेव्हा काय होतं, रेजिस्टन्स लाईन ऍक्ट ॲज सपोर्ट लाईन, म्हणजे जेव्हा शेअर खाली येतो मग या ठिकाणी सपोर्ट घेऊन शेअर वर जात असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याच डब्ल्यूच्या उलट काय होत असतं, तर या ठिकाणी डबल टॉप म्हणता येईल. पहा, डबल टॉपला काय होतं, प्राइस या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये असते, सुरुवातीला एक टॉप तयार करते, त्यानंतर या ठिकाणी सेलरनुसार ती प्राइस खाली येते, परत एकदा या ठिकाणी प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करते आणि प्रिव्हियस जो टॉप बनवला होता त्याच्यात जवळपास दुसरा एक टॉप क्रिएट करते आणि परत सेलर जास्त असल्यामुळे प्राइस खाली येते. या गोष्टी लक्षात आल्या. ही सुरुवातीची आपली ही नेकलाईन असते, बरोबर. या ठिकाणी काय होतं, जेव्हा पण या साईडला ब्रेकआउट होईल, खालच्या साईडला डाऊन साईडला जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा अगेन जसं डब्ल्यू मध्ये टार्गेट होतं तसंच डबल टॉपच्या या ठिकाणी टार्गेट असतं, बरोबर. मग याच्यामध्ये सुद्धा एक व्ही आहे. पहा, याची जी डेप्थ लेवल आहे, याची जी काही खोली आहे, जेवढेही हे पॉईंट्स असतील तेवढं पॉईंट्स या ठिकाणी हा शेअर खाली येत असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याचं काही उदाहरण आहे का, तर हो नक्कीच आहे. पेज इंडस्ट्रीज नावाचं एक शेअर आहे. पहा, या ठिकाणी ही एक नेकलाईन आहे. लक्षात येते तुम्हाला, काळजीपूर्वक आहे का, ही नेकलाईन आहे. स्टॉक वरती गेला, परत खाली आला, हा झाला या ठिकाणी टॉप 1, पहिला टॉप झाला. प्राइस परत वर गेली, हा दुसरा टॉप झाला, परत प्राइस खाली आली, परत एकदा प्राइस तिसऱ्या वेळेस वर गेली, हा तिसरा टॉप झाला. म्हणजे अजून जास्ती कन्फर्मेशन भेटत आहे. जवळपास ही लेवल किती आहे, 53,000ची. 53,000च्या वर हा शेअर जातच नाही. इथे स्ट्रॉंग सेलर आहेत, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. या ठिकाणी टॉप 1, टॉप 2 आणि टॉप 3 बनलेला आहे आणि परत एकदा सेलर जास्त आले आणि या ठिकाणी सक्सेसफुली या कॅन्डलने ब्रेकआउट खालच्या साईडला दिलेला आहे. मग लगेच इथे एंट्री घ्यायची का, तर कधीच नाही. शक्यतो असं करायचं, 90% या ठिकाणी ट्राय करायचा, प्राइस रिटेस्ट होती का बघायचं. आणि जेव्हा प्राइस रिटेस्टला येत असते मागच्या या ब्रेक लेवलला, या ठिकाणी सेलर अजून जास्ती प्रमाणामध्ये सेल करतात. किती व्यवस्थितपणे प्राइस ॲक्शन झालेली आहे. ही जी काही खोली होती ती जवळपास 3,000 पॉईंटची होती आणि 3,000 पॉईंट एवढं मार्केट या ठिकाणी खाली व्यवस्थितपणे आलेलं आहे. हे झालं या ठिकाणी डबल टॉप. अजून एखादं उदाहरण आहे का, तर हो नक्कीच आहे. HDFC AMC मध्ये. लक्षात घ्या, HDFC AMC मध्ये परत एकदा या ठिकाणी ही जी काही प्राइस आहे पहा, प्राइसची मुवमेंट पहा, कंटिन्युअसली वर गेली, हा झाला टॉप 1, एक टॉप क्रिएट झाला, प्राइस परत खाली आली, या ठिकाणी इथेच मुवमेंट करत बसली, परत एकदा या ठिकाणी टॉप 2 क्रिएट झाला. या गोष्टी लक्षात आल्या. बरेच जण इथे फसतात की सर इथे एक डब्ल्यू तयार झालेला आहे, परंतु कधीही लक्षात घ्यायचं या डब्ल्यूचं इथं ब्रेकआउट झालेलं आहे की नाही, बिलकुल नाही. प्रिव्हियस जो टॉप होता याच टॉपच्या जवळपास अजून एक टॉप क्रिएट केला, त्याच्यामुळे लगेच हडबडी करायची नाही शेअर खरेदी करण्याची. सुरुवातीला वाढ बघायची,
क्लोज कुठं होते बघायचं. आपण जर वीकली पाहत असाल तर वीकली प्राइस कुठे क्लोज होती बघायची, डेली पाहत असाल तर डेली प्राइस कुठे क्लोज होती हे नेहमी या ठिकाणी निरीक्षण करायचं. परतदा या ठिकाणी सेलर जास्त आलेले आहे आणि या कॅन्डलला ब्रेक डाऊन दिलेला आहे. याची खोली किती होती 530 पॉईंटची, तेवढा या ठिकाणी ॲज अ प्राइस ॲक्शन नुसार या ठिकाणी हा शेअर खाली आलेला आहे. गोष्टी समजतात? ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलं, हे जे काही चार्ट पॅटर्न्स असतात हे चार्ट पॅटर्न्स कोणकोणत्या पद्धतीने शिकले आपण, डब्ल्यू शिकलो, डबल टॉप शिकलो, या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, राहिलेले जे काही या ठिकाणी पॅटर्न्स आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हे यूट्यूब चॅनल हे आपलं मराठी शेअर मार्केटचे चॅनल जरूर शेअर करा. काही अडचण आल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.